नमो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिवतमसां राशिर्नाशयति विघ्नानां सच्चिदानन्दरूपाय कृष्णाय कृष्णकारिणे नमो वेदान्तवेद्याय गुरवे बुद्धिसाक्षिणे कृष्णद्वैपायनं व्यासं सर्वलोकहिते रतं वेदाब्जभास्करं वन्दे शमादिनीलं मुनिं सहस्रमूर्धे पुरुषोत्तमस्य सहस्रनेत्राननपादबाहो सहस्रनाम्नां स्तवनं प्रशस्तं निरुच्यते जन्मजरादिशांत्यैः। सगळ्यांना नमस्कार। विष्णू सहस्रनामाच्या संकल्पनांच्या स्पष्टीकरणावरून सुरुवात करताना विष्णू सहस्रनाम आलंय कशामध्ये आपल्याला माहिती आहे, महाभारतामध्ये आलेलं आहे। महाभारताच्या एका पर्वामध्ये हे विष्णू सहस्रनाम येतं। आता महाभारत असा विचार केल्यावरती ते लिहिलं कोणी, इथपासून आपल्याला सुरुवात करायला हवी। आपल्याला अनुशासन पर्वामध्ये हे विष्णू सहस्रनाम आलेलं दिसतं। महाभारत लिहिलं व्यासांनी, हे आपल्याला माहिती आहे, सगळ्यांना हेच माहिती आहे की व्यासांनी महाभारत लिहिलेलं आहे। त्याच्यामधल्या काही गोष्टींचा जर का आपण क्रॉस चेक करायच्या म्हटल्या किंवा सगळंच महाभारत व्यासांनी लिहिलं का, 1,00,000 श्लोक महाभारतामध्ये आहेत असं म्हणतात, ते सगळेच श्लोक व्यासांनीच लिहिले का की आणखीन कोणी त्याच्यामध्ये भर घातली। काही गोष्टी आहेत की ज्याला मान्यता आहे, त्याच्या वादामध्ये न जाता ज्या मान्यता आहेत त्या आपण समजून घेऊया आणि पुढे जाऊ। विष्णू सहस्रनामामध्ये आधी व्यास म्हटल्यावरती व्यासांविषयी थोडीशी माहिती आपल्याला असायला हवी। गुरुपौर्णिमा समोर आहे जवळ, परवाच्या दिवशी ती व्यास पौर्णिमा म्हणून सुद्धा असते। आज आषाढी एकादशी, वारी, या सगळ्या गोष्टी 1-2-5 मिनिटांमध्ये थोडक्यामध्ये आजच्या दिवसाचं हे बघूया की आषाढी एकादशी देवशयनी एकादशी म्हणतात, म्हणजे आजच्या दिवसापासून देव झोपायला गेले असं एक समजलं जातं। पण खरोखर देव झोपून चालणार नाही, देव झोपत नाहीत, नाहीतर आपला सगळा कार्यविस्तार आणि संसार चालणं कठीण होईल, जीवन जगणं। पण तत्वार्थ काय घ्यायचा त्याच्यामधनं, आज देव झोपायला गेले याचा अर्थ काय की पुढच्या 4 महिन्यामध्ये निसर्ग आपल्याला जे काही देतो आहे, पाऊस पाणी देतोय, अन्नधान्य देतोय, या सगळ्या पाठीमागे मी नाही, हा भाव देवाचा आपण लक्षात घ्यायला हवा की मी तर झोपलोय, मी कार्तिकीला उठणार आहे ना। 4 महिन्यात पाऊस पडला का, धान्य मिळालं तुम्हाला, तुमची घरं भरली का, तुम्हाला पैसा अडका मिळाला का, सगळ्या जीवांना जगवणारं अन्न प्रत्येकाचं वेगळं वेगळं असेल, ते सगळं निसर्गाने दिलं का, तर ह्या सगळ्या मागे मी नाही, ही भावना देवाची आपण लक्षात घ्यावी की आज तो झोपलाय, मी झोपलो होतो, मी कुठे काम केलं, आपण म्हणतो ना मी नव्हतो, मी घरी झोपलो होतो। तर हा भाव निस्पृह म्हणा किंवा स्वतःकडे त्याचा मोठेपणा न घेण्याचा देवाचा भाव आपण लक्षात घ्यावा आणि आपण तसं वागण्याचा प्रयत्न करावा, म्हणून देवशयनी एकादशी। या 4 महिन्यामध्ये जे जे काही होईल ते मी केलेलं नाही। दुसरं, वारीचा अर्थ। आता वारी हा कार्यक्रम झालाय असं माझं मत आहे। थोडस हल्लीच्या काळामध्ये अनेक जण त्याच्यामध्ये थोडासा वेळ म्हणून चालायला जातात, त्याचे व्हिडिओ बनवतात, रील्स बनवतात, प्रसिद्धी मिळवण्यासाठी एक सोपं साधन म्हणून, किंवा दान धर्माचं आम्ही किती दान करतो हे दाखवण्याचं एक छोटं सोपं साधन म्हणून वारीचा अर्थ झालाय। पूर्वीच्या काळची वारी आजही अनेक मनापासून करणारे भक्त आहेत, वारकरी आहेत, नाही असं नाही, पण त्याच्यामध्ये ही सगळी भेसळ झाली, प्रदूषण झालंय। वारी म्हणजे काय आहे तर चालत देवाला भेटायला जायचंय, आपण देवळातही चालत येतो, मग ती वारी म्हणायची नाही का छोट्या अंतराची, पण संतांच्या बरोबर, सद्गुरूंच्या बरोबर त्यांचं बोट धरून पांडुरंगाला भेटायला जाणं हे महत्वाचं आहे। त्यांच्या बरोबर जाणं म्हणजे काय, आता असं म्हणतात की सद्गुरू हे देहातीत असावे, देहस्वरूप असावे, प्रत्यक्ष गुरूंबरोबर जाणं हे तर आहेच, पण ज्ञानेश्वर माऊली असतील, एकनाथ नामदेव महाराज, तुकाराम महाराज, हे सगळे आता ग्रंथरूपाने आपल्या बरोबर आहेत। मग त्या ग्रंथांच्या दिंडीतून, त्या ग्रंथांच्या बरोबर, सद्गुरूंच्या बरोबर त्यांनी सांगितलेल्या प्रमाणे, शिकवणीप्रमाणे वागून देवाला भेटायला जावं, संतांच्या बरोबर जाण्याला महत्व आहे, म्हणून आजचं वारीचं महत्व। त्याच्यानंतर आता गुरुपौर्णिमा, सद्गुरूंना काय दिलं पाहिजे आपल्याला। गुरुपौर्णिमा अनेक लोकांना गुरुदक्षिणा म्हणून वाटते की गुरुदक्षिणा दिली की आपलं काम झालं, वर्षभरात एकदा गुरुदक्षिणा द्यायची आपल्या गुरूंना। आपल्याला संकल्प द्यायचा आहे गुरूंना गुरुपौर्णिमेच्या दिवशी की आपण काय करणार आहोत, तुम्ही मला जे शिकवलं ते आजपर्यंत मी किती आचरणात आणलं, आणि जर आचरणात आणलं नसेल तर याच्या पुढे मी ते किती आचरणात आणणार आहे, हा संकल्प आपण गुरुपौर्णिमेला सद्गुरूंना अर्पण करणं हे महत्वाचं आहे। त्याच्याच बरोबर येणारी व्यास पौर्णिमा। आता व्यासांचं कार्य किती उत्तुंग आहे,
तर व्यासांनी पहिल्यांदा एका येताना वेद होता, सगळं मिळून एकच होतं, त्याचे 4 भाग व्यासांनी केले म्हणून त्यांना वेद व्यास. त्यांचं नाव होतं कृष्णद्वैपायन. मूळ त्यांचं नाव होतं कृष्णद्वैपायन. त्याच्यानंतर त्यांनी 4 भाग वेदांचे केले. म्हणजे व्यास, आपण जो वर्तुळाचा व्यास म्हणतो, भाग करणारा, सेम तेच तिथे आहे की म्हणून त्यांना व्यासांना ते नाव पडलं, कृष्णद्वैपायन ऋषींना. एवढं करून व्यास थांबलेले नाहीयेत. व्यासांनी उत्तुंग कार्य असं केलेलं आहे की समाजातल्या प्रत्येक स्तराला आवश्यक असणारं साहित्य निर्माण केलेलं आहे. आता आपण तर म्हणतोच की बौद्धिक स्तर समाजामध्ये भरपूर आहेत. एक लगेच सांगून समजणारे, अत्यंत बुद्धिमान असलेला स्तर आहे. त्याच्यानंतर एक मध्यम स्वरूपाचा स्तर आहे, बौद्धिक क्षमता प्रत्येकाची वेगळी वेगळी आहे. आणि एक अजून एक खालच्या स्तराला की ज्यांना अनेक वेळा, ज्यांना डेमो दाखवायला लागतो, प्रॅक्टिकल दाखवायला लागतं, तेव्हा त्यांना समजतो, असा एक बौद्धिक स्तर आहे. मग वेद हा जो विषय आहे, वेदांग आहे, तत्वज्ञान आहे, हा अति अभ्यास करणारे, ज्यांना पटकन एखाद्या वेदांतातली व्याख्या सांगितली समजेल आणि ते आचरणात आणतील, यांच्यासाठी वेद आहे. त्याच्यामध्ये व्यासांनी काम केलेलं, त्यांना वेदव्यास म्हणतात की नाही. दुसऱ्या स्तरासाठी काय केलंय तर महाभारतासारख्या ग्रंथांची निर्मिती केलेली आहे, गोष्ट रूपक. त्यांनी तसं केलं. युधिष्ठिर राजांनी, धर्मराजांनी किती दान केलं म्हणून तुम्ही करा, त्यांना यश मिळालं, त्यांनी बघ कसं केलं म्हणून तुम्ही करा, असं एखाद्याचं उदाहरण दाखवून हे मध्यम स्वरूपाच्या बुद्धीच्या स्तरासाठी व्यासांनी काम केलेलं आहे. आणि त्याच्यापेक्षा जो स्तर कमी आहे बुद्धीचा स्तर समाजातला, त्यांच्यासाठी पुराणं लिहिलेली आहेत भरपूर, की थोडंसं काहीतरी त्यांना लालूच दाखवायची, बघ असं असं केलंस ना तर तुझं काम होईल, तू हे एवढं एवढं व्रत कर, तुला नोकरी लागेल, तुझं लग्न होत नाही का मुलाचं, बघ तू अमुक एक गोष्ट केली नाहीस ना, देवाला नमस्कार केला नाहीस परवा गेला होतास तेव्हा, म्हणून ते मग राहिलं तुझं काम. म्हणजे थोडीशी भीती पण दाखवायची, थोडंसं काहीतरी लांगुल चालन करून किंवा काहीतरी लालूच दाखवून काहीतरी करून त्याच्याकडनं ती देवभक्ती करून घ्यायची, म्हणून पुराणं लिहिली गेली. सगळ्या पुराणांमध्ये अशाच गोष्टी आहेत ना, की हे असं असं केलं म्हणून असं असं झालं. या सगळ्या समाजातल्या प्रत्येक स्तरासाठी व्यासांनी काम केलेलं आहे, म्हणून व्यास पूजनीय आहेत. म्हणून व्यासांना नमस्कार करायचा आहे, की त्यांनी कुणालाही असं कधी म्हटले नाही की हे अमुक एक गोष्ट यांच्यासाठी नाही, अमुक एक गोष्ट यांच्यासाठी नाही, असं व्यासांनी कधी केलं नाही. समाजातल्या सगळ्यांसाठी व्यासांनी काम केलं, म्हणून व्यासांना आपण नमस्कार करायचा व्यास पौर्णिमेला. गुरुपौर्णिमा ही व्यास पौर्णिमा सुद्धा आहे. त्याच्यानंतर आपण एक संकल्पना बऱ्याच वेळा म्हणतो, बादरायण संबंध असं म्हणतो की नाही आपण, बादरायण. तर असा शब्द आपण कधी वापरू नये. का वापरू नये? कारण भगवान व्यासांना बादरायण असं म्हणतात. अचतुरो वेदो ब्रह्मा द्विबाहुर परोहरी अभाल लोचन शंभू भगवान बादरायण, असं त्यांना म्हटलेलं आहे. बादरायण, बद्रिकाश्रम आणि त्या सगळ्या या स्थापना आणि त्याच्यामध्ये त्या गोष्टी आहेत व्यासांच्या, पण व्यासांना भगवान बादरायण म्हणतात. आणि बादरायण संबंध लावावा असा कसा उपयोग केला पाहिजे. बादरायण संबंध लावू नकोस असं नाही. हे सगळं जे काम केलंय ना, हा सगळा बादरायण संबंध आहे. इतकं मोठं काम आहे की त्याला बादरायण म्हणावं. त्यामुळे आपण म्हणतो ना, तो असा शब्द आपण जर वापरत असतो तर तो वापरू नये की बादरायण. तो व्यासांसाठीची असलेली उपाधी आहे, त्यांनी केलेल्या कामाला हे सगळं बादरायण असं त्यांना नाव मिळालंय त्याच्यामुळे. आता हे सगळा ग्रंथ महाभारताचा व्यासांनी लिहिला का 1,00,000 श्लोकांचा? तर नाही. व्यासांनी सगळ्यात आधी सुरुवातीला फक्त जय नावाचा एक ग्रंथ लिहिला, की ज्याच्यामध्ये साधारणपणे 8,800 असे काही श्लोक होते. त्याच्यानंतर थोडं पटपट घेऊया आपण. त्याच्यानंतर वैशंपायनांनी त्याच्यामध्ये भर घातली. मध्ये सुतलोम हर्षण नावाचे ऋषी होते. सुतलोम हर्षण, त्यांचा मुलगा सौती उग्रश्रवा, या ऋषींचा मुलगा होता सौती उग्रश्रवा, त्यांनी याच्यामध्ये भर घातली आणि मग तो 1,00,000चा ग्रंथ झाला. आता ही भर कधी घातली याला थोडीशी काही गोष्ट आहे. आपण जर ह्याचा सुरुवात पाहिली पहिल्या श्लोकाची, तर त्याच्यामध्ये असं पहिल्या श्लोकाला म्हटलेलं आहे, वैशंपायनो जन्मेजय उवाच, असं म्हटलंय की नाही पहिल्या श्लोकाला. विष्णू सहस्रनामाचा पहिला श्लोक जो आहे त्याला असं म्हटलंय, वैशंपायनो जन्मजय उवाच. आता हे जन्मेजय कोण माहिती पाहिजे ना, वैशंपायन कोण आणि जन्मेजय कोण, आणि त्यांच्यातला संवाद जो सुरू झाला तो विष्णू सहस्रनामाचा पहिला श्लोक सुरू झाला आणि मग पुढे 14व्या श्लोकात विश्वम विष्णू लषटकारो आलं. आता हे जन्मेजय म्हणजे पांडवांचा पणतू आहे आणि त्यांनी सर्पसत्र यज्ञ केलेला आहे. पांडवांचा पणतू आहे जन्मेजय आणि त्यांनी एक यज्ञ केलेला आहे, सर्पसत्र असं त्याचं नाव आहे. आता या यज्ञामध्ये व्यासांचे शिष्य आहेत वैशंपायन. ज्या वेळेला व्यासांनी हे 4 भाग केले
वेदांचे, त्यावेळेला यजुर्वेद हा वैशंपायनांना दिला म्हणजे सांभाळणं, त्याच्यावरती काम करणं, तो सर्व समाजामध्ये पोहोचवणं, त्याच्यावरती आवश्यक सगळे काही संस्कार करणं आणि लोकांपर्यंत घराघरामध्ये तो वेद पोहोचवणं, ही जबाबदारी यजुर्वेदाची कोणाला दिली? वैशंपायनांना दिली. ते वैशंपायन जन्मेजयला सांगतायत. काय सांगतायत? हा जो यज्ञ केलाय ना, त्यावेळेला जन्मेजय, मुळात यज्ञ ही संकल्पनाच अशी आहे की फक्त होम हवन झालं, महाप्रसाद झाला की घरी गेले, अशी संकल्पना नाही. यज्ञाच्या वेळेला ज्ञान कर्म करणं हे मॅन्डेटरी होतं, कंपल्सरी होतं, असलंच पाहिजे. जर तुमचं ज्ञान सत्र झालं नाही तर तो यज्ञ संपूर्ण होणार नाही. यज्ञ करायचा ह्याचा अर्थ समाजाला शिक्षित करायचं, समाजामध्ये आत्मविश्वास भरायचा, त्यांना त्या यज्ञाविषयी, संस्कृतीविषयी, धर्माविषयी काहीतरी ज्ञान द्यायचं, तरच तो यज्ञ सफळ संपूर्ण होतो. मग या यज्ञाच्या वेळेला हा जो जन्मेजय होता त्यांनी या वैशंपायनांना बोलवलं होतं ज्ञानसत्रासाठी, आणि त्यावेळेला हे वैशंपायन जे आलेले होते त्यांनी त्या प्रवचनामध्ये, त्या व्याख्यानामध्ये या जय ग्रंथाविषयी सांगायला सुरुवात केली. आणि मग असं करत असताना हे ऐकण्यासाठी, बघा आता संबंध थोडा क्लिष्टपणा असणार थोडा, पण तो मोकळा होत जाईल. यज्ञ केलाय, जन्मेजयनी प्रवचन देण्यासाठी बोलवलंय वैशंपायनांना. त्यांनी प्रवचनामध्ये जय नावाचा जो त्यांच्या गुरुजींचा ग्रंथ होता व्यासांचा, तो सांगायला सुरुवात केली. आणि हे ऐकण्यासाठी सुतलोम हर्षण ऋषींचा मुलगा सौती उग्रश्रवा आलेला होता, श्रोत्यांमध्ये बसलेला होता. त्यांनी हे सगळं ऐकल्यावरती त्यांना काही उपरती झाली, त्यांना काही नवीन त्यातलं सुचलं, आणि मग त्यांनी तो ग्रंथामध्ये थोडी थोडी भर घालून असं करता करता 8,800 श्लोकांचा असलेला जय नावाचा ग्रंथ वैशंपायनांनी भर घालून 24,000चा झाला. 24,000ची भर घातली किंवा 24,000 झाला असं आपण म्हणू. आणि मग सौतीनी तो 1,00,000 श्लोकांचा केला. असं मिळून ते महाभारत निर्माण झालं. पण महाभारत कोणी लिहिलं असं म्हटल्यावरती व्यासांनीच लिहिलं असं म्हणायचीच पद्धत आहे आणि अशीच मान्यता आहे, कारण हे त्यांचे गुरुजीच होते. गुरुजींनी केलेलं लिखाण मी केलं असं काही शिष्य म्हणणार नाही ना, कोणी असं म्हटलं नाही, सौती म्हटलं नाही किंवा वैशंपायन पण म्हटले नाही की हो आम्ही भर घातली, आम्ही लिहिलंय म्हणून. त्यामुळे महाभारत हे व्यासांनी लिहिलं याच्यावरच आपण श्रद्धा ठेवायची. अशा प्रकारे हे महाभारत लिखाण किंवा विस्तार त्याचा झाला. आता या महाभारतामध्ये कथा आहेत, अनेक कथा आपल्याला माहिती आहेत, पण ही कथा कसली आहे? महाभारत सिरियल लागायची ना, त्याच्यामध्ये यायचं ना, ते कथा ही आहे कसली? कथा आहे पुरुषार्थकी, स्वार्थकी आणि परमार्थकी. सगळं अख्खं महाभारत या 3च गोष्टींवर अवलंबून आहे ना, पुरुषार्थ, स्वार्थ आणि परमार्थ. आता ह्या 3 प्रकारच्या वृत्तींचा जर विचार केला, स्वार्थ, परमार्थ आणि पुरुषार्थ, तर पुरुषार्थ जर झाला आपल्या हातून तर काय होतो? पुरुषार्थी या शब्दाचा अर्थ कसा घ्यायचा किंवा या भूमिकेचा, भावनेचा, तर झाला तर फायदा होतो. पुरुषार्थ जर घडला तर कदाचित झाला तर फायदा होतो. स्वार्थी असेल तर काय होतं किंवा कसा वागतो स्वार्थी माणूस? मी माझ्यापुरतं, त्याचा ना समाजाला उपयोग तर होतच, कदाचित तोटा होतो. पुरुषार्थामध्ये काय होतो? झाला तर फायदा होतो, नुकसान काही होत नाही. अशा दृष्टीने ह्या 3 संकल्पना आपल्याला बघायच्या. आणि परमार्थी असतात त्यांच्यामुळे काय होतं? परमार्थांमुळे काय होणार? समाजाच्या कल्याणाचाच विचार करतो परमार्थी जो आहे तो प्रत्येक वेळेला. तर अशा प्रकारे हे असलेलं महाभारत, त्याच्यामध्ये अनुशासन पर्वामध्ये आलेलं विष्णू सहस्त्रनाम. आता विष्णू सहस्त्रनाम सांगितलं कधी गेलं? गोष्टी माहिती आहेत की ते शरपंजरी पडलेले आहेत भीष्म, आणि त्यांचा प्राण सोडण्याच्या ते तयारीमध्ये आहेत. ते आता प्राण सोडणार, पण ते वाट बघतायत कृष्णाची. समोर चित्र आलं पाहिजे आपल्या. कृष्ण याची वाट बघतायत भीष्म, आणि कृष्ण येतात, भगवान कृष्ण येतात आणि हे म्हणतात की गोविंदा, माझं आता सगळं झालंय, कार्य संपलंय सगळं, तर मला आता तू आज्ञा दे, मी माझा प्राण त्याग करतो, तुझ्या साक्षीने मी आता सोडतो प्राण. तिथे भगवान श्रीकृष्ण भीष्मांना थांबवतात की तुम्हाला तुमचं कार्य झालंय असं वाटत असलं तरी हे अजून कार्य झालेलं नाही, तुम्हाला आता मी परवानगी देणार नाही. काय राहिलंय कार्य? भीष्म आणि कृष्णांचा संवाद आहे. कार्य राहिलंय काय आता? कृष्ण बाजूला, युधिष्ठिर, धर्मराजा उभे असतात, त्यांना पुढे करतात, यांना शिकवा की, यांना पुढे ट्रेनिंग दिले तुम्ही, अजून तुम्ही निघालात, मी माझं काम संपलं म्हणताय, पण हा आता हस्तिनापुराचा राजा होणार आहे ना, धर्मराजा युधिष्ठिर, याला तुम्ही शिकवलं पाहिजे, याला ट्रेनिंग दिलं पाहिजे, राज्य कसं कर, काय कर. त्याला तुम्ही सांगितल्याशिवाय तुम्हाला काही परवानगी मिळणार नाही, तुमचं कार्य संपणार नाही. आणि इथे भीष्म स्वतः
युधिष्ठिराला ट्रेनिंग देत आहेत, शिकवतायत, काहीतरी शिकवण देत आहेत. आणि ह्याच्यामध्ये युधिष्ठिरांनी या संवादामध्ये काही प्रश्न विचारलेले आहेत भीष्मांना. त्याला दिलेली उत्तर म्हणजे विष्णू सहस्त्रनाम आहे. आता या युधिष्ठिर राजांनी, धर्मराजांनी कोणते प्रश्न विचारले, त्याची उत्तरं कशी दिली, या सगळ्याचं पुढचं स्पष्टीकरण आणि प्रत्येक प्रश्नात असलेलं स्पष्टीकरण, संकल्पनांचं प्रश्न का विचारावा असं वाटलं आणि त्याचं उत्तर देताना एवढ्या प्रकारे वर्णन भीष्मांनी का केलं, या सगळ्याचा आपण वापर करूया. या सगळ्यामध्ये सोपं समजावं अशाच भाषेमध्ये मी सांगतो, त्यामुळे अनेक वेळा इंग्रजी कन्सेप्ट सांगाव्या लागतात, त्या तशा याव्याच लागतात, नाहीतर मग आमची तरुण पिढी या विषयाकडे वळत नाही. म्हणजे अखंड व्याख्यानामध्ये, प्रवचनामध्ये मराठीचाच वापर व्हावा, इंग्रजी शब्द एकही येऊ नये, हे निश्चित स्किलफुल आहे, हे निश्चित प्रार्थनीयच आहे, वंदनीय. पण काही वेळा कन्सेप्ट तरुणांना समजण्यासाठी इंग्रजीचा वापर करावा लागतो. तो जिथे योग्य असेल तिथे मी करणारच आहे आणि मी करतो तो, त्यामुळे तेवढं असावं. या उत्तरांसाठी विष्णू सहस्त्रनाम सांगितलं गेलं. सगळ्या पापांचं नाश करणारं हे विष्णू सहस्त्रनाम आहे असं आचार्य म्हणतात, आद्य शंकराचार्य. नुसतं समजून घेतलं, पारायण केलं, कितीही वेळा म्हटलं तरी आपल्याला फायदा होईलच, पण समजून घेतलं आणि संकल्पनांचं स्पष्टीकरण केलं तर आपल्याला जास्त भावेल. पहिला श्लोक. वैशंपायन उवाच. वैशंपायनो जन्मेजय उवाच. श्रुत्वा धर्मान शेषेण पावनानि च सर्वशः युधिष्ठिर शांतनवं पुनरेवाभ्य भाषत. पहिला श्लोक होतो. त्याच्यानंतर आता युधिष्ठिर प्रश्न विचारणार आहेत. पहिल्या 2 श्लोकांमध्ये युधिष्ठिरांनी एकूण 6 प्रश्न विचारलेले आहेत भीष्मांना. मला वेळ झाली की फक्त सांगा, 1-2 प्रश्न तरी होऊ देत. पहिल्या 2 श्लोकांमध्ये मिळून 6 प्रश्न विचारले. काय प्रश्न विचारले? युधिष्ठिर उवाच. किमेकम दैवतम लोके. सोपे आहेत, समजतील पटकन. किमेकम दैवतम लोके किम व्याप्येकम परायणम सुअन्तः कम कमर्चन्तः प्राप्नुयुर मानव शुभम. को धर्म सर्वधर्माणां भवतः परमो मतः किम जपन मुच्यते जंतुर्जन्म संसार बंधनात्. हे 6 प्रश्न विचारले. एक एक बघूया आपण. पहिला प्रश्न विचारलाय, सगळ्या विद्यांचा स्थान असा एकच देव जर का मानला तर तो कोण? सगळ्या विद्यांचा एकच देव, सगळ्या विद्यांचं स्थान असलेला एकच देव कोण? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आहे, एकच परायण कोण? परायण याचा अर्थ आश्रयस्थान, की ज्याच्या आश्रयाला आपण जावं असा कोण? तिसरा प्रश्न आहे, स्तुती करण्यायोग्य कोण? चौथा प्रश्न, अर्चन करण्यायोग्य कोण? हे 4 प्रश्न पहिल्या श्लोकामध्ये विचारले. दुसऱ्या श्लोकात एक प्रश्न आहे 5वा, सर्व धर्मांमधला श्रेष्ठ धर्म कोणता? आता आपल्याला इथे धर्म पण समजून घ्यायचा आहे, जेव्हा येईल तेव्हा, आज नाही होणार, धर्म समजला पाहिजे. 6वा शेवटचा प्रश्न आहे, जन्म संसार बंधनातून सुटण्यासाठी कशाचा जप करावा? असे 6 प्रश्न युधिष्ठिरांनी विचारले. आणि 4थ्या श्लोकापासून आचार्यांनी, भीष्मांनी आता उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे युधिष्ठिरांच्या या प्रश्नाला. जगत्प्रभुं देवदेव मनंतम पुरुषोत्तमं स्तुवन्नाम सहस्रेण पुरुषस्ततोत्थितः. आता इथे एक गोष्ट आहे की जरी 1 ते 6 प्रश्न मी क्रमाने तुम्हाला सांगितले की ज्या क्रमाने युधिष्ठिरांनी प्रश्न विचारले, पहिला ते 6वा, पण भीष्मांनी उत्तर देताना मात्र सलग 6 प्रश्नांची उत्तरं दिलेली नाहीत. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे, दुसऱ्या प्रश्नाचं हे, असं केलेलं नाही. क्रम उलटा सुलटा आहे. भीष्मांनी पहिल्यांदा उत्तर दिलं 6व्या प्रश्नाचं. जन्मसंसार बंधनातून सुटायचं असेल तर कोणाचा जप करायचा आहे त्याचं उत्तर पहिल्यांदा दिलं. म्हणजे 6, 4, 3, 5, 2, 1 अशा प्रकारे प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. वेळोवेळी आपण पाहूया. आता पहिल्या या 6व्या प्रश्नाचं उत्तर देताना या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं की पुरुषोत्तमाचा जप करावा. मग आता पुरुषोत्तम म्हणजे कोण? पुरुषोत्तमाचा जप करायला का सांगितलं? हे सांगताना भीष्मांनी उत्तर दिली. भीष्म सांगायचे राहिले. आधी भीष्म समजून घेऊ. मगाशी म्हटलं ना की उदात्तीकरण कोण सांगतो याला महत्व आहे ना. आपण बऱ्याच वेळा म्हणतो कोणी सांगितलं ते महत्वाचं नाहीये, काय सांगितलं ते कर आणि वाग आपल्या जीवनात. कोण का सांगे ना, तुला काय करायचंय? म्हणजे असं का म्हणतो आपण?
जर आपल्या विरोधी असलेल्या एखाद्या नेत्यांनी काही सांगितलेलं असलं, म्हणजे समजा आमचं गोत्र जमदग्नी आहे, आणखी समजा शांडिल्य गोत्राच्या ऋषींनी किंवा भरद्वाज ऋषींनी काही सांगितलं, नाही ते आमच्या गोत्राचे नाही, ते त्यांच्या गोत्राचे फॉलोअर्स बघून घेतील. भारद्वाजांनी काय सांगितलं, हे भारद्वाज गोत्रांनी करायचं, आमच्या ऋषींनी काय सांगितलं ते आमचं आम्ही पाहू, असं होऊ नये म्हणून कदाचित असं सांगितलेलं असेल. कोणी सांगितलं ते नाही, विचार योग्य आहे की नाही, मग तो आपल्या जीवनात उतरावा. मग भीष्मांनी काय सांगितलं? भीष्म कोण होते? भीष्मांना आचार्यांनी प्रवक्ता म्हटलंय. प्रवक्ता कोणाचं ऐकायचं? तो कोणी बोलायचं ज्याच्याकडे अधिकार असला पाहिजे. भीष्मांकडे अधिकार आहे. सर्वेषां बहिरंत शत्रूणाम असं म्हटलंय. भीष्मांचं वर्णन आचार्य सांगतात, सर्वेषां बहिरंत शत्रूणाम भय हेतुर भीष्मः मोक्ष धर्मादीनाम प्रवक्ता सर्वज्ञः. आपल्याकडे प्रवक्ते असतात हल्लीचे, ते काय सांगतात? त्यांना वाटेल ते सांगतात. एकाच्या वतीने बोलायला आलेले असतात, पण निर्णय विचारला की त्यांना विचारून सांगतो म्हणून म्हणतात. मग ते प्रवक्ते असतात का? भीष्म हे सर्वज्ञ प्रवक्ते आहेत. आपण म्हणतो ना, सर्वाधिकार घेऊन ये बोलायला. सर्वाधिकार म्हणजे काय? हो नाही काय असेल ते तूच सांगायचं त्याच्या वतीने. आणि मोक्ष धर्मादीना, धर्माविषयी मोक्षाविषयी बोलू शकतील सर्वज्ञ असे असलेले हे प्रवक्ते आहेत. कसे आहेत ते भीष्म? की ज्यांना आतले पण शत्रू घाबरतात आणि बाहेरचे पण शत्रू घाबरतात. आता हे आतलं आणि बाहेरचं मागच्या उपनिषदांच्या ह्याच्यात बऱ्याच वेळा बोलून झालंय. आतले शत्रू कोण आणि बाहेरचे शत्रू कोण, या सगळ्यांना जे घाबरतात, हे सगळे ज्याला घाबरतात ते भीष्म. आणि ते कसे आहेत? प्रवक्ता आहेत, धर्माचे प्रवक्ते आहेत. मोक्ष मिळवण्यासाठी मोक्ष धर्माचे सर्वज्ञ असे प्रवक्ते आहेत असं आपल्याला आचार्य सांगतायत भीष्मांविषयी. हा अधिकार आहे त्यांचा. आपण कोणाचंही ऐकत नाही ना, ऐकू नये. आणि ऐकलं तरी ते तसं तेवढंच समजून घ्यावं, त्याचा अधिकार समजायला हवा. कोणी बोलावं, मोक्षाविषयी कोणी बोलावं. हल्ली कोणीही बोलतो मोक्ष कसा मिळवावा, मोक्षाचीच प्रार्थना करतात. कोणीही संतांनी, कुठल्याही महापुरुषांनी मोक्ष मागितलेला नाही. आपल्यासाठी सुद्धा संतांनी प्रार्थना केली ना, की या सगळ्या भक्तांचं कल्याण कर, त्यांना मोक्ष दे, असं कोणी सांगत नाही. मोक्ष मार्गच मागतात ना, कारण प्रत्येकाची गती प्रत्येकालाच सांभाळायची आहे. मोक्ष मार्गाला गती मागतात एक वेळ, की आम्हाला तू पुढे ढकल, पण आम्हाला ते प्राप्त करून दे असं मागत नाही. त्यामुळे शास्त्र हे फक्त ग्रंथांमध्येच आहे आणि आपण ग्रंथ वाचले पाहिजेत. पुस्तक आणि ग्रंथ यातला फरक मात्र आपल्याला समजायला हवा. की शास्त्रवचन जर का असेल, एखादा रेफरन्स जर का आपल्याला घ्यायचा असेल, तर तो आपण शास्त्रांमधून घेतला पाहिजे, ग्रंथांमधून घेतला पाहिजे. ग्रंथाची व्याख्या समर्थ सांगतात आपल्याला, की पुन्हा एकदा पुढे येणार आहे, जेणे परमार्थ वाढे, अंगी अनुताप चढे, भक्ती साधना आवडे, या नाम ग्रंथ. अशा प्रकारे ग्रंथ असेल तर त्याच्यातून आपण आपल्या संकल्पना स्पष्ट करून घ्याव्यात. पुरुषोत्तमाचा जप करा असं सांगतात 6व्या प्रश्नाचं उत्तर देताना. आता पुरुषोत्तम म्हणजे कोण? तर उत्तम पुरुष. शब्दार्थ बघायला गेलं तर पुरुषोत्तम कोण? उत्तम असा पुरुष. दोन प्रकारे इथे व्याख्या आपल्याला आचार्य समजावून सांगतात, की जो स्वतः पूर्ण आहे असा पुरुषोत्तम, स्वतः पूर्ण आहे. आणि दुसरी व्याख्या अशी सांगतात, पुरुष पूर्णत्वात पुरी शयनात द्वा पुरुषः. पूर म्हणजे आपण म्हणतो ना, जयपूर, कोल्हापूर. पूर म्हणजे नगर, गावाचं पूर. आणि अशा पुरामध्ये ज्या नगरात वास्तव्य जो करतो तो, म्हणजे त्यांनी म्हटलंय शयनाद्वा म्हणजे झोपणारा. शरीररूपी पुरात, पूर म्हणजे नगर, झोपणारा, राहणारा असं त्यांनी म्हटलंय. पुरुष पूर्णत्वात, जो पूर्ण आहे असा पुरुष, किंवा शरीररूपी पुरामध्ये राहणारा तो पुरुषोत्तम. अशा पुरुषोत्तमाचा जप करा असं या 6व्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे आचार्य देतात. पुढच्या श्लोकामध्ये 4थ्या प्रश्नाचं उत्तर दिलंय. 5व्या श्लोकात 4थ्या प्रश्नाचं उत्तर दिलंय, अर्चन करण्यायोग्य कोण? तमेव चाचयन नित्यम भक्त्या पुरुषमव्ययम ध्यायन स्तुवन नमस्यंच यजमानस्तवमेवच. महत्वाचा श्लोक आहे, खूप मोठं तत्वज्ञान आहे या श्लोकामध्ये. भीष्मांनी छान उत्तर दिलंय आणि आचार्यांनी खूप छान सोपं करून समजावून सांगितलंय. आता याच्यात परत सांगितलंय ना, त्वमेव अर्चयन नित्यम भक्त्या पुरुषमव्ययम. हा जो पुरुष सांगितलाय तो प्रत्येक श्लोकाची संगती ही मागच्या श्लोकाजवळ आहे, की जो पुरुषोत्तम आहे तोच पुरुष इथे सांगितलेला आहे. त्याचं अर्चन केलं पाहिजे असं सांगतात. प्रश्न काय आहे? अर्चन करण्यायोग्य कोण? उत्तर सांगतायत, मागच्या श्लोकातला जो पुरुषोत्तम आहे त्याचा जप करायला सांगितलाय,
त्याचंच अर्चन करावं. त्या जगन्नियंत्याचं, परमेश्वराचं, परमात्म्याचंच अर्चन आपण केलं पाहिजे. पण याच्यात सांगताना या श्लोकामध्ये नित्यम भक्त्या हा शब्द वापरलेला आहे. अर्चन करायचंय, कसं करायचंय? ध्यायन स्तुवन नमस्यंच, ध्यान करायचंय, स्तवन करायचंय आणि नमस्यंच, नमस्कार सुद्धा करायचा आहे. आता इथे आचार्य आपल्या भाषामध्ये पुढे सांगतात, पहिल्यांदा भक्त्या, भक्ती समजावून सांगतात, त्याच्यानंतर नित्यम भक्त्या समजावून सांगतात. समजलं पाहिजे ना, भक्ती करा. की सगळे भोळे भक्त, हल्ली काय झालंय, भोळे भक्त आणि मूर्ख भक्त याच्यामधली जी रेषा आहे ती फार पुसट व्हायला लागली. आपण मनाने, भावनेने भक्ती करता. हिंदू धर्मामध्ये आपल्या सगळ्या धर्मग्रंथांना भोळा भक्त मान्य नाही. भक्त हा ज्ञानीच असला पाहिजे, समजून घेऊनच भक्ती केली पाहिजे. आता भक्ती समजावून सांगताना आचार्य म्हणतात, आणि नित्यम भक्त्या की सर्वेषु कालेषु भक्तिर्भजनम तात्पर्यम तया. सर्वेषु कालेषु नित्यम भक्त्या समजावून सांगतात. भक्ती भजनम, भक्ती करायची, नेहमी भजन करणे म्हणजे भक्ती, आणि तात्पर्यम तया, तत्परतेने भजन करणे म्हणजे भक्ती. नुसतं भजन करायचं नाहीये, मला वेळ होईल तेव्हा, आपल्या सोयीनी, मला आज जमलं नाही असं न करता नित्यम म्हणजे सतत, सातत्य, सातत्यम. अनेक शब्द हे आपल्या भगवद्गीतेमध्ये पण आलेले आहेत ना, सतत, सतत्य, सतत ठेवा काम, सातत्य ठेवा. तसं नित्य, नित्यम भक्त्या दोन शब्द आहेत. तत्परतेने, तात्पर्यम तया असं म्हटलेलं आहे. आता तत्परता म्हणजे किती संकल्पनांचं स्पष्टीकरण पाहिजे आपल्याला. भक्ती म्हणजे काय कळायला हवं, नित्यम भक्त्या म्हणजे काय कळायला हवं. आता ती कशी भक्ती करायची ती पुढच्या चरणात आहे, पण त्याच्या आधी तत्परता हा गुण चर्चेला घेतला. आचार्य सांगतात तत्परता म्हणजे काय. आपल्याला काय माहितीये तत्परता म्हणजे, तर चपळता माहितीये, शारीरिक चपळता एवढंच माहितीये तत्परता. आचार्य इथे सांगतात की शारीरिक चपळता, तत्परता हा गुण घेऊ नका. इथे इथे काय बघायचंय आपल्याला, आध्यात्मिक तत्परता अशी संकल्पना आपल्याला बघायची. त्या दृष्टीने, अध्यात्माच्या दृष्टीने इथे एक परशुराम माहितीये आपल्याला, त्यांचा आणि दत्तांचा संवाद आहे. दत्त आणि परशुराम या संवादामध्ये परशुराम दत्तांना प्रश्न विचारतात की मोक्षाचं साधन काय, आणि लगेच उत्तर देतात दत्त महाराज, तत्परता हे मोक्षाचं साधन आहे. असं तो बराच मोठा संवाद आहे परशुराम आणि दत्तांचा. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय मोक्षाचं साधन हे तत्परता आहे. आचार्य पण इथे सांगतात की तत्परता हा गुण चर्चेला घ्या. आता तत्परता कसली असली पाहिजे, तर चांगल्या विचारांच्या स्वीकारार्हतेची तत्परता. आपण शारीरिक तत्परता म्हणतो की नाही, लगेच दिलं, लगेच दिलं, लगेच दिलं. मग आध्यात्मिक तत्परता कशी बघायची, तर चांगला विचार आहे ना, जसा आपल्या सगळ्यांमध्ये तो आहे. मी फक्त म्हटलं की आपण चर्चा करूया विष्णू सहस्त्रनामाची. तत्परतेने आपण सगळ्यांनी तो घेतला की नाही विचार, तो स्वीकारला विचार. ही चांगल्या विचारांची स्वीकार्हता, त्याची तत्परता ही इथे अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये महाभारतातली परत एक गोष्ट आहे, थोडक्यात माहितीये सगळ्यांना, वयम पंचाधिकम शतम, ती जे वाक्य आपण वापरतो ती गोष्ट आहे. थोडक्यात सांगतो की एकदा हे सगळे पांडव बसलेले असतात, युद्धाच्या पूर्वीची गोष्ट आहे, आणि चालू असतं काहीतरी चेष्टामस्करी चालू असते, काय त्यांचं चालू असतं. दुर्योधन तिकडनं येतो आणि स्वभावाप्रमाणे वाटेतनं ह्यांची काहीतरी खोड काढायची, पांडवांची, बसलेल्या भावांची, म्हणून तो येत असतो. आणि नेहमीच्या गुणाप्रमाणे वाटेत येताना काही गंधर्व स्त्रिया काय तलावात स्नान करत असतात, तिथे त्यांना जाऊन छेडतो. स्वभाव गुण आहेत ना एकेकाचे. तसं झाल्यावरती ते गंधर्व येतात आणि त्याला बांधून घेऊन जातात. हे ह्या दोघांना इकडे सगळ्यांना कळतं. म्हणजे भीम आणि अर्जुन त्याच्यात पुढे असतात. ते लगेच धावत धावत ह्याला सांगायला येतात, दादा दादा दुर्योधनाला पकडला, आपला शत्रू गेला निघून, त्याला पकडून नेली गंधर्वानी. आणि तेव्हा मान्यता साधारण अशी आहे, गंधर्वानी एखाद्याला पकडला म्हणजे तो पकडला, तो कधीच सुटत नाही परत. आणि ह्यांना दोघांना आनंद झालेला आहे, अर्जुन आणि भीमाला. आणि या राजाला सांगतात, दादाला येऊन धर्मराजाला, की त्याला पकडलाय. तेव्हा धर्मराजा असं सांगतो, अरे तुम्हाला आनंद झालाय, तुम्ही असं म्हणताय की आपला तो शत्रू आहे, पण तो आपला भाऊ आहे ना. ह्याचा अर्थ काय काढायचा आपण, की त्यांनी हस्तिनापुरावर युद्ध केलंय, आक्रमण केलंय आणि आपल्या भावाला पकडून घेऊन गेलंय. तुम्ही असा आनंद व्यक्त करणं योग्य नाही. जा पहिल्यांदा त्याला सोडवून आणा, हसता काय तुम्ही. आणि हा चांगला विचार धर्मराजाचा यांनी तत्परतेने स्वीकारला. ते दोघं लगेच गेले आणि ते दुर्योधनाला घेऊन पकडून सोडवून घेऊन आले परत. अशा प्रकारे चांगल्या विचारांची तत्परता. आणि म्हणून ते वयम पंचाधिकम शतम, आपल्याला फक्त ते आपण शब्द वापरतो की हस्तिनापुरावर जर युद्ध आक्रमण झालं तर आपण 5 नाही होत
100 नाही आहोत, आपण मिळून 105 आहोत. आपण हा वाक्प्रचार बऱ्याच वेळा वापरतो, पण त्याच्या मागची ही छान गोष्ट आपल्याला लक्षात राहत नाही आणि आपण इतरांनाही सांगत नाही. आपण सांगितली पाहिजे, अजून रंगवता येईल छान. तर अशा चांगल्या विचारांची तत्परता इथे आपल्याला आचार्यांना अपेक्षित आहे. श्रेष्ठ विचारांचा स्वीकार, ही तत्परता आपल्याला वागण्यात विचारात यायला पाहिजे. आणि भक्तीची व्याख्या करताना ही तत्परता आचार्यांनी सांगितलेली आहे. आणि ते आचार्य असं सांगतात की सोयीच्या वेळेला नाम घेणारा भक्त होऊ शकत नाही. नित्य नेमानी नियमितपणे भक्ती करणारा, ज्याच्यामध्ये सातत्य आहे, असंच भक्त, ती भक्ती खरी आहे. आता इथे उपनिषदांची पण एक गोष्ट सांगितली पाहिजे, नाहीतर मग त्या गोष्टी मागे पडतात. पिप्पलाद ऋषी, एक पिप्पलाद नावाचे ऋषी आहेत, ज्ञानी होते त्यांच्या काळामध्ये. ते त्यांच्याकडे काही ऋषी आपल्या शंका दूर करण्यासाठी, प्रश्न विचारण्यासाठी येतात. कसे येतात? येताना असा एक संदर्भ आहे. समित पाणया, हातामध्ये समिधा घेऊन येतात, प्रश्न विचारायला जात आहेत. त्यांनी काय, आपण पूर्वी पण ती पद्धत पूर्वीपासून आहे ना, की कोणाकडे ते जाताना आपण काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. हे ऋषी काय घेऊन येतात? शिष्य सगळे समिधा घेऊन येतात, हातात समिधा घेऊन येतात. काय त्याचा अर्थ आहे? समित पाणया असा उल्लेख, अशी संकल्पना आहे उपनिषदांमध्ये, की भगवान पिप्पलादांनी आम्हाला मार्गदर्शन करावं आणि तुम्ही सांगाल त्या क्षणी द्यायला आम्ही तयार आहोत. तुम्ही सांगाल ते द्यायला तयार आहोत. तुम्ही सांगितलं शिका, तुम्ही जे म्हणाल ते आम्ही करायला तयार आहोत. म्हणून पिशवी नव्हती का त्यांच्याकडे, झोळी नव्हती का खाकेल लावलेली, त्याच्यात समिधा आणून चालल्या असत्या ना. तसं नाही केलं त्यांनी, हातात समिधा दिल्या, दिल्या क्षणी, मागितल्या क्षणी दिल्या. अशी समित पाणया अशी एक संकल्पना आहे त्याच्यामध्ये, की मागितल्या क्षणी इतकी तत्परता आपल्याकडे असली पाहिजे, तर आपल्याला ज्ञान मिळवण्यासाठी किंवा भक्तीमध्ये या तत्परतेची आवश्यकता आहे. देण्याची तत्परता आणि भक्तीची तत्परता. आता दुसऱ्या चरणामध्ये भीष्मांनी सांगितले ना, अर्चन. अर्चन कसं करायचंय? स्तुवन आणि ध्यायन आणि नमस्कृत्य. तर अशा वृत्तीने अर्चन करा असं सांगतात. हा श्लोक पूर्ण करून थांबू आपण. अशा वृत्तीने अर्चन करा, जेवढं खोलात जाता येईल विष्णू सहस्त्रनाम म्हणून इतकं कमी आहे. आता ध्यायन स्तुवन नमस्यंच, हे अर्चन करा. त्या पुरुषोत्तमाचं अर्चन पहिल्यांदा सांगितलं, त्या पुरुषोत्तमाचा जप करा. 6व्या प्रश्नाचं उत्तर दिलं. पुढे या प्रश्नाचं उत्तर देताना अर्चन कोणाचं करायचंय? त्या पुरुषोत्तमाचं करायचंय. कसं करायचंय? नित्यम भक्त्या. आणि अर्चन करताना ध्यायन स्तुवन नमस्कृत्यम अशा प्रकारे करा. म्हणजे नुसतं सांगून दिलं नाही, करा भक्ती तुम्ही, कशा प्रकारे करा, त्याच्या स्टेप सुद्धा सांगितल्या, कशा प्रकारे करायचंय. आता अर्चन सांगताना इथे आचार्य 2 प्रकारे अर्चन सांगतात. एक बाह्य अर्चन आणि एक आंतरिक अर्चन. नेहमीप्रमाणे बाह्य अर्चन आणि आंतरिक अर्चन. ध्यायन स्तुवन नमस्यंच याचा अर्थ आपण पाहू. ध्यायन म्हणजे काय? ध्यान करायचं, यातून अर्चन होतं. ध्यान कसं करणार आणि त्यातून होणारं अर्चन हे कशा प्रकारचं असणार आहे? आपल्याला जे सगळ्यांना ध्यान माहितीये तशाच प्रकारे ध्यान करायचंय. आणि त्यातून होणारं अर्चन हे मानसिक दृष्ट्या केलेलं अर्चन असेल. स्तवन म्हणजे आता गुणसंकीर्तन हा शब्द परत पुढे येणार आहे नंतर. स्तवन, स्तुती गावी, त्या परमेश्वराची, परमात्म्याची स्तुती गावी. हे अर्चन कशा प्रकारचं होणार आहे? वाचिक अर्चन होणार आहे, वाचेनी केलेलं, आपल्या वाणीनी केलेलं. आणि नमस्कार करायचा आहे. हे कसं अर्चन होणार आहे? कायिक अर्चन होणार आहे. म्हणजे ध्यायन स्तुवन नमस्कृत्य हे सांगताना आचार्यांनी परत आपल्याला मानसिक, वाचिक आणि कायिक अर्चन इथपर्यंत आणून सोडलं. आता आचार्य जर का नसते तर हा श्लोक अशा प्रकारे उलगडला नसता आपल्याला. जेव्हा आचार्यांनी आपल्या भाषणामध्ये हे सगळं लिहिलं म्हणून आपल्याला हे समजू शकलं, अर्चन त्याच करायचंय हे कळलं, पण कसं करायचंय हे भीष्म आपल्याला सांगणार आहे. पुरुषोत्तमाचा जप करा, त्या पुरुषोत्तमाचंच अर्चन करा, कायिक, वाचिक, मानसिक करा. आता मानसिक अर्चन हा परत एक मोठा अभ्यासाचा विषय आहे. मानस पूजा, याच्यावरती आमच्या गुरुजींबरोबर मी सुद्धा जातो अनेक वेळेला. आता 3 मानस पूजा आमच्या झाल्या, याची कार्यशाळा आम्ही घेतो. मानस पूजा, त्याचे अंग काय आहेत, याची पूर्ण 2 दिवसाची वर्कशॉप कार्यशाळा घेतो. ते आपण नंतर बोलू कधीतरी त्याविषयी, मानस पूजा म्हणजे काय. कायिक, वाचिक आणि मानसिक अशा प्रकारे अर्चन करा. आणि त्या अर्चनातून केलेली भक्ती, नित्य भक्ती, ही आपल्याला
परमेश्वराचं आपला जो प्रश्न आहे की अर्चन करण्यायोग्य कोण तिथपर्यंत नेऊन पोहोचेल. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर किंवा तिसऱ्या प्रश्नाला प्रश्न असा आहे की स्तुती करण्यायोग्य कोण. आता आपले स्तुवन होतं ना की स्तुती करायची, मग प्रश्न असा आहे की स्तुती करण्यायोग्य कोण तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याचं फक्त एक आउटलाईन आपण पाहू, आपण पुढच्या वेळेला त्याच्याविषयी विचार करू, कारण त्याच्या पहिलाच त्या श्लोक आधी मी सांगतो की उत्तर काय दिलंय तिसऱ्या प्रश्नाचं. स्तुती करण्यायोग्य कोण. अनादि निधनम विष्णुम सर्व लोक महेश्वरम लोकाध्यक्षम स्तुवन नित्यम सर्व दुःखातिगो भवेत्. हे त्याचं उत्तर आहे. आता याच्यामध्ये अनादि निधनम ही संकल्पना आहे, ती समजून घ्यायला हवी. ती अनादि निधनम सांगताना आचार्य आपल्याला नेतात षडभाव विकारांकडे. म्हणजे काय, ते कोणते. ते असले की आपली ओळख, दुसरा, तो आणि मी, मग ती एकात्मता, ती आपल्याला संकल्पना स्पष्ट केल्यानंतर व्यापक म्हणजे कोण. विष्णू व्यापक आहे म्हणजे जगतामध्ये विष्णू भरलेला आहे का, हे सोडून देतो मी, आपण त्याच्याविषयी पुढच्या वेळेला चर्चा करू. अशा सगळ्या संकल्पना स्पष्ट करायला पुढचा आपल्याला 1 तास लागेल या श्लोकामध्ये. ही अनादि निधनम पुढे पण आहे, विष्णू सहस्रनामामध्ये अनादि निधनम दाता आहे, तर ते नाव त्या तिथलं नाव आणि हे नाव त्याप्रमाणे स्पष्ट होऊन जाईल. त्यामुळे अनादि निधनम हे काय आहे आपण पुढच्या वेळेला पाहू. विष्णू बघायचंय आपल्याला. सर्व लोक महेश्वरम म्हणजे काय आहे तेही आपल्याला पाहायचंय. आणि याच्यामध्ये हे तिसरा प्रश्न आहे की स्तुती करण्यायोग्य कोण. विष्णू, त्याची ही दिलेली विशेषणं आणि मग आणखीन पुढे काही संकल्पना आहेत. तर आजचं एक आपण थोडंसं कन्क्लूड करूया की काय काय झालं. 6 प्रश्न युधिष्ठिराने विचारलेले, त्यातल्या पहिल्यांदा आचार्यांनी भीष्मांनी 6व्या प्रश्नाचं उत्तर आधी दिलं की संसार बंधनातून मुक्त होण्यासाठी कोणाचा जप करावा, तर पुरुषोत्तमाचा जप करावा. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आला की स्तुती करण्यायोग्य कोण, तर त्याच पुरुषोत्तमाची स्तुती करावी. कशी करावी ते आपल्याला भीष्मांनी सांगितलं, आचार्यांनी उलगडून सांगितलं. नित्यम भक्त्या आणि स्तुवन ध्यायन स्तुवन नमस्कारम, म्हणजेच कायिक वाचिक मानसिक दृष्ट्या तुम्ही त्यांचं अर्चन करू शकता. असे 2 प्रश्न आता आपले झाले. तिसरा प्रश्न स्तुती करण्यायोग्य कोण याविषयी आपण पुढच्या वेळेला चर्चा करूया. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुरेव परम तत्व तस्मात् गुरुमुपाश्रये. श्रोता वक्ता श्री लक्ष्मीनारायण महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.